समजा तुम्हाला एखादी अँड्रॉइड ऑडिओ ॲप बनवायची, तर त्याच्यासाठी काय पाहिजे, तुम्हाला थोडंसं नॉलेज असलं पाहिजे. कुठलं, समजा एक कोतलिन म्हणे काय, कोतलिन काय आहे, तर कोतलिन एक अँड्रॉइड ॲप बनवायसाठी वापरली जाणारी प्रोग्रॅमिंगची भाषा आहे. त्याच्यानंतर ही एक गुगलची ऑफिशियल अँड्रॉइड लँग्वेजसुद्धा आहे. आता MVVM म्हणजे काय, मॉडेल व्ह्यू मॉडेल म्हणजे काय, ॲपचं कोड व्यवस्थित ठेवण्यासाठी एक आर्किटेक्चर पॅटर्न असतो. याच्यामध्ये UVView, त्याच्यानंतर व्ह्यू मॉडेल आणि डाटा मॉडेल रिस्पॉन्स म्हणजे वेगळी ठेवलं. यामुळे ॲप मेंटेन करायला आणि अपडेट करायला सोपं जातं. आता एक्सो प्लेअर म्हणजे काय की गुगलने बनवलेला एक ॲडव्हान्स ऑडिओ प्लेअर आहे. हे खास अँड्रॉइडसाठीच वापरला जातो. आता ऑडिओ बुक प्ले करायचं म्हटलं तर खूप युजफुल, कारण यात म्हणजे कसं की बॅकग्राऊंड प्लेबॅक झालं, नोटिफिकेशन झालं, सिक बार झालं, स्पीड कंट्रोल झालं, हे फीचर काय होतात ह्या एक्सो प्लेअरमध्ये तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळून जातात. आता फायरबेस म्हणजे काय, एक गुगलची क्लाउड सर्व्हिस आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जी काही तुमची ऑडिओ फाईल्स आहे हे तुम्हाला साठवून ठेवता येते, त्याच्यात तुम्ही अपडेट करू शकता. पुस्तकाची माहिती झालं, त्याचं टायटल झालं, ॲथर झालं, काही URL झालं, त्या डाटाबेसमध्ये क्लाउडवरती तुम्ही साठवून ठेवता आहे. आता त्याच्यानंतर यूज मॅनेज करू शकतो ना, हे सगळी गरज असेल त्यावेळेस तुम्ही मॅनेज करू शकता. ॲड डिलीट वगैरे तुमच्याकडे भरपूर साऱ्या सुविधा ह्याच्यामध्ये काय असतात अवेलेबल असतात. तर त्यामुळे तुम्हाला फायरबेस जे आहे ते हे क्लाउड सर्व्हिस तुम्हाला घ्यावीच लागतं, कारण त्याच्याशिवाय काय होणार नाही आहे. फायरबेस झाल्याच्यानंतर तुम्हाला हे कळलं, कोतलिन कळलं, MVVM कळलं, एक्सपो प्लेअर कळलं, फायरबेस बी कळलं. त्याच्यानंतर रूम डाटाबेस, ह्याच्यामध्ये कसं आहे अँड्रॉइडसाठी लोकल डाटाबेस SQLiteवर आधारित असतो. आता ऑडिओ बुक ॲपमध्ये याचा उपयोग होतो. समजा तुम्हाला रूम कशासाठी पाहिजे, तर समजा तुम्ही डाटाबेस आहे तुमचा, जो काय तुमचा डाटा आहे पुस्तकाचा, तो तुम्हाला डाउनलोड करता आला पाहिजे, लोकांना ऑफलाईन पद्धतीने ट्रॅक करता आला पाहिजे. त्याच्यावरती बुक मार्क्स, युजरने चॅप्टरमध्ये जिथं मार्क केलं आहे ते सेव्ह करायला, नंतर लास्ट प्लेड पोझिशन युजरने सोडलेलं तिथून पुन्हा सुरू करायला, यासाठी तुम्हाला म्हणजे आता इकडं बघा थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना, तर कोतलिन काय झालं, भाषा झाली. MVVM काय झालं, कोडचं स्ट्रक्चर झालं. एक्सपो प्लेअर काय झाला, गाणी आणि ऑडिओ प्ले करण्याचं इंजिन झालं. फायरबेस काय झालं, क्लाउडवर डाटा आणि ऑडिओ ठेवायसाठी. आणि रूम काय, जर का ऑफलाईन तुम्हाला रूम सेव्ह करायचं असेल तर ते मटेरियल ठेवायचं. तर ह्या गोष्टी अँड्रॉइड ॲप करताना तुम्हाला थोडेसे माहीत असणं आवश्यक आहे.